11 जुलै 2006 मुंबई लोकल बॉम्बलास्ट प्रकरणात तेव्हा 200पेक्षा जास्त लोकांचं मृत्यू झालं होतं, तर 800पेक्षा जास्त लोक गंभीररित्या जखमी झाले होते आणि वेगवेगळ्या एजन्सीजनी या संपूर्ण घटनेचा तपास केला आणि 11 आरोपींना अटक करण्यात आली। खरं तर कोर्टाने या 11 आरोपींपैकी 4 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती आणि 7 आरोपींना जन्मठेपची शिक्षा सुनावली होती। या 11 आरोपींचं राज्यातील वेगवेगळ्या जेल्समध्ये रवानगी करण्यात आली होती। त्यामध्ये नागपूर अमरावती जेल असेल, नाशिक जेल असेल आणि पुण्यातील या येरवडा जेलमध्ये देखील यातील 2 आरोपींची रवानगी करण्यात आली होती। या संपूर्ण प्रकरणातील जे मुख्य आरोपी आहे बशीर खान आणि मुजम्मिल शेख हे दोन्ही आरोपी पुण्यातील याच येरवडा कारागृहामध्ये शिक्षा या ठिकाणी भोगत होते। मात्र त्याचवेळी आता हायकोर्टाने एक निर्णय दिलेला आहे, अर्थात या 11चे 11 आरोपींना पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात यावी असे आदेश दिलेले आहेत आणि त्यानंतर आता हायकोर्टाकडून एक मेल या पुण्यातील येरवडा कारागृह प्रशासनाला प्राप्त झालेला आहे आणि या आरोपींची आता मुक्तता करण्याची जी प्रोसेस आहे ती या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। जी प्राथमिक माहिती मिळते त्या आधारे अर्थात लवकरच आज उद्यामध्येच यांची सुटका या ठिकाणी होणार आहे। मात्र अनेक प्रश्न या ठिकाणी आता उपस्थित होत आहेत, ते अर्थात या 200पेक्षा जास्त निष्पाप लोकांचा बळी गेला याला जबाबदार कोण, नक्की हा लोकलमधला जो सिरियल बॉम्बलास्ट होता तो नक्की कुणी घडून आणला होता, असे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत। मात्र त्याचवेळी मुंबई हायकोर्टाने अशा पद्धतीने या 11च्या 11 आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिलेत। कॅमेरामॅन अमोलसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।